संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध करायचा असतो. त्यामुळे कोणीतरी म्हणलंय, सोहळा रोज करावा स्वतःच्या अस्तित्वाचा, उद्या आपल्या नसण्याने जग थांबणार नाही. त्यामुळे मंडळी, आपण श्वास घेतोय तोपर्यंत जगून घ्यावं छान. झाडालाही कळत नाही कोणतं कधी गळल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर निस्ताच स्वार्थ आहे. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचे कामं आवरले आणि त्यानंतर मला एका झाडाची रिपोर्टिंग करायची होती. शमीच्या झाडाची कुंडी ना खूप जुनी होती, ती सिमेंटाची असती ना ती होती. गाडी काढताना राजूकडून ती कुंडी हलकी कलंडे गेली आणि मग ती फुटली जुनी असल्यामुळं. तर मग म्हणलं त्याच्यातलंच ते आता झाड आहे ना दुसऱ्या कुंडीमध्ये लावून द्यावा. शमीचं झाड होतं ना आणि 3-4 वर्षाचं झाड आहे बरं का, ते एकदम छोटंसंच आहे. कुंडीमध्ये असल्यामुळं जास्त काही ते वाढत नाही, पण एकदम छान आहे, हिरवगार, त्याला पानं येत राहतात. तर सकाळ संध्याकाळ मी त्याची अशी पूजा करत असते, दिवा लावते ना. तर म्हणलं मग दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला आता लावून देते. आणि 1-2 ताईंच्या कमेंट होते की छाया झाड लावताना झाडाच्या कुंडीमध्ये आधी नारळाच्या शेंड्या किंवा सुकलेला पालापाचोळा असतो ना झाडाचा, तो टाकत जा, म्हणजे झाडाची कुंडी हलकी पण होती आणि झाड पण छान येतं. तर मग म्हणलं आता त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्याच टाकते मी. नारळाच्या शेंड्या होत्या पडलेल्या समोरच, त्या टाकल्या मी. त्यानंतर मग थोडे हलके खडे पण भरले आणि मग माती भरली. आणि आता त्या फुटलेल्या कुंडीमधलं जे शमीचं झाड आहे ना, जुन्या तुटलेल्या कुंडीतून मी बाहेर काढलं आणि त्याला एवढ्या मुळ्या झाल्या होत्या ना, सगळं गच्च भरलं होतं. ते असं सुटत नव्हती त्याच्यातली माती, कारण ते 3-4 वर्षापासून त्याच कुंडीमध्ये होतं ना, त्यामुळे त्या सगळ्या मुळ्यात अशा जाऊन त्या गुतल्या होत्या आणि त्याच्यातली माती पण नव्हती निघत. तर विटांनी असं थोडंसं ठोकलं मी ते बुडाला आणि ती माती सगळी मोकळी केली आणि म्हणलं नवीन मातीमध्ये मग ते झाड लावून द्यावा. आणि मागची कुंडी जरा बारीकच होती ना, त्यामुळं म्हणलं ह्यावेळेस जरा थोडी मोठी कुंडी घेते, म्हणजे झाडाला पोषण पण जास्त भेटन आणि झाड चांगलं होईल. तर कुंडीमध्ये झाड लावलं, माती भरली आणि पाणी घालते. आणि ते पाणी ना वरवरच राहतं, त्यामुळं एखाद्या गजाने किंवा एखाद्या झाडाच्या काठीने ते थोडंसं माती हलवावं लागते, नाहीतर मग ते झाडाच्या मुळापर्यंत पाणी जात नाही आणि मग झाड ते सुकून जातं, कारण आपण नेटकंच त्याला ट्रान्सफर केलेलं असतं ना दुसऱ्या कुंडीमध्ये. त्यामुळं झाड लावून झालं. झाड लावून झाल्यानंतर मी आले घरामध्ये आणि लागले हॉलची डस्टिंग करायला, कारण आता दिवाळी झालेला महिना होत आलाय आणि आपल्या घराची साफसफाई करायचं म्हणलं का महिना लई होतो. किचन मला तर 15 दिवसाला 20 दिवसाला पण असा थोडासा क्लीन करावा लागतो. आपण ते फोडणी वगैरे देतो ना, ते खराब होतंच. तर आता किचन पण साफसफाईला काढायचं आहे आणि पहिलं हॉल घेते म्हणलं आता. तर हॉलची साफसफाई झाली का दुसऱ्या दिवशी किचन घेईन, नाही तर मग एखादं बेडरूम घेईन. कसं आहे ना, थोडं थोडं आपण असं घराची साफसफाई करत राहिलं की बरं पडतं, नाहीतर मग आपण एकदम ते साफसफाईला काढायचं आणि मग थकून जातो, कारण आपल्याला घरामधले बाकीचे कामं पण भरपूर असतात. आणि आमच्या इकडं तर असं मोकळं वातावरण आहे ना, तर भराभर हवा चालू राहते आणि हवेमुळं ते किती खिडक्या लावलेल्या असल्या ना तरी पण ती धूळ येतेच. तर मग असं थोडीशी डस्टिंग करावं लागती. आणि एकदम असे घर असले ना दाट, तर थंडी कमी लागती बरं का, कारण ते वारं थांबल्या जातं. पण आमच्या इकडं असं मोकळं वातावरण आहे ना, भराभर हवा चालू राहते आणि मग थंडी जास्त लागती बरं का आपल्या इकडं. तर कालच मी व्हिडिओमध्ये थोडंसं बोलले होते ना, थंडी सुटली वगैरे. तर बऱ्याचशा ताईंना माहिती आहे ना, मला शिंका चालू होत्या थंडी लागल्यावर, सर्दी सारखीच होती, नाकाचं हाड वाढलेलं आहे त्यामुळं. तर बऱ्याचशा ताई काळजी करत होत्या, ताई तब्येतीची काळजी घे, थंडी चालू झाली आता. तर हो ताई, मी तब्येतीची काळजी घेते आणि सकाळी लवकर उठल्यानंतर मी बाहेर पण येत नाही, घरातलंच आवरत बसत असते. जरा कवळं ऊन पडलं ना, मग बाहेरचं मी झाडून झुडून घेते आणि मग मस्त टेरेसवरती कवळ्या उन्हाला जाऊन बसते. तर एवढी तब्येतीची काळजी घेते, नाहीतर आजारी पडले ना, माझी सर्दी 15 दिवस महिनाभर तर काही जात नाही, एवढं मला त्रास होतो ना त्या नाकाचा हाड वाढल्यामुळं. आणि असं नाही की आम्ही काही उपाय केला नाही त्या नाकाच्या हाडासाठी काय, तर आम्ही नाकाचे ते 2-3 ऑपरेशन झालेले आहेत बरं का, छोटे छोटे. पण त्याचा काहीच फायदा होत नाही. ते कालांतराने पुन्हा नाकाचं हाड वाढतं आणि पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होती. फक्त वर्षभर चांगलं राहतं. तर मी काय ते ऑपरेशन वगैरे म्हणलं अजिबात मला काही करायचं नाही. जे आपलं घरचा उपचार आहे ना, दवा-दुवा तेच करत असते मी. गरम पाण्याची वाफ घेते, त्यानंतर नाक जरा बंद वाटलं ना, मग गावरान तुपाचे 1-2 थेंब टाकायचे नाकामध्ये, तर नाक एकदम ओपन झालं जातं. थंडीची थोडीशी काळजी घ्यायची, तर मग एकदम व्यवस्थित राहते. आणि तसं पण वल्ली मातीने हजार गती, काही ना काही होतच राहणार आहे आपल्या वल्ल्या मातीला. तर काही ना काही आपले घरगुती उपाय पण म्हणजे बरे पडतात. तर हे दिवाळीच्या आधी मी डस्टिंग केली होती, सगळं आवरलं होतं. त्यानंतर मग डस्टिंग केलीच नव्हती, दिवाळीचे कामं भरपूर पुरले. त्यानंतर दिवाळीच्या नंतरचे कामं आता सुरुवात करावं म्हणलं.
तर पाठीमागं तरी माझं मी कपाट आवरून काढलं होतं. माझं बेडरूम मी सगळं आवरलं होतं. बाकीचे 2-3 रूम राहिलेत. एक किचन, मुलांचं बेडरूम आणि हॉल. तर आज हॉल काढते म्हणलं आवरायला. उद्या मग मुलांचं बेडरूम घेता येईल, नाही तर मग किचन घेता येईल. तर एकदम काम केलं ना आपण घरामधलं ते थकून जाण्याऐवजी आपलं घरातलं रोजचं रेग्युलरचं काम आवरलं ना, रोज एक कानाकोपरा नीट करत बसायचं. आपला टाईमपास पण होतो, आपण बोर पण होत नाही आणि जेवढं आपल्या घराला म्हणजे आपण साफसुथरं व्यवस्थित ठेवू ना, तेवढं आपलं मन आपल्या घरामध्ये लागतं. आणि बाहेरून येणाऱ्या 4 व्यक्ती पण आपल्या घराची तारीफ करतात ना, मग आपल्याला अजूनच छान वाटतं. कामाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि माझं सगळं घरातलं स्वतःच मी काम करत असते. कामवाली बाई वगैरे काहीच नाही लावलेलं मी. मी स्वतः सगळं घरातलं काम करून माझं घर एकदम टापटीप व्यवस्थित ठेवते ना, ते स्वतःला एक समाधान मिळतं आणि खूप छान वाटतं खरंच. आणि त्यातली त्यात कोणी अशी तारीफ केली ना आपल्या घराची, मग तर अजूनच भारी वाटतं. मुलं, फौजी साहेब, राजू सगळे जसा वेळ मिळेल तसं मला ते घर आवरू लागतात. पण फौजी साहेब जातात ड्युटीवर, राजू जातो कामाला आणि मुलं जातात कॉलेजला. मग नाही त्यांना जास्त वेळ मिळत. पण सुट्टी असली किंवा सकाळ-संध्याकाळ थोडा वेळ मिळाला आणि त्यांना, तसं मला ते आवरू लागतात मग. आणि आपल्या किचनमध्ये तर आपण किती आवरलं ना, तर राडा होणारच आहे. स्वयंपाक करायचं म्हणलं ना, ते स्वयंपाकाचे भांडे असतात, त्यानंतर थोडंसं ते भांडे घासलेले असतात. अस्तव्यस्त थोडंफार होतच असतं. तरी पण आपण सकाळ-सकाळ एकदा किचन आवरून ठेवलं ना, मग दिवसभर टेन्शन नाही. दुपारचे भांडे थोडेफार उरतात ना, म्हणजे खरकटे राहते जेवलेले वगैरे, मग ते मी बेसिनमध्ये ठेवते आणि 3-4 वाजता मग घासून टाकते. तर असं केलं तरी चालतं. पण हॉल आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवायला पाहिजे, कारण कोणते पाहुणे कधी येते आणि सांगता येत नाही. असं बऱ्याच वेळ झालेलं आहे माझ्याकडून. त्याच्यामुळे मी हॉल एकदम टापटीप व्यवस्थित ठेवत असते. मग कसं आहे ना, कोणी कधी पण आलं ना पाहुणे-रावळे काहीच वाटत नाही ना, तर नंतर आपल्याला खूप लाजल्यासारखं वाटतं, थोडं जरी अस्तव्यस्त असलं तरी पण. तर हे पहा फौजी साहेबांनी टेबल मॅट आणलेत हे. त्यांना सांगितलं पण नव्हतं मी, पण म्हणले इथं छान वाटेल, त्यामुळे त्यांनी आता ह्या टेबलवरती आणि पलीकडं मी टीव्ही युनिटजवळ जे छोटा टेबल ठेवलेला आहे त्याच्यावरती मनी प्लांट ठेवलेत. तर त्या टेबलसाठी पण त्यांनी टेबल मॅट आणलेत 2. त्यांना पण असं घर एकदम व्यवस्थित ठेवण्याची सवय आहे ना, तर ते पण असं घरासाठी काही ना काही, काही ना काही करत राहते. त्यांना सांगावं पण लागत नाही. तर मी सांगण्याआधीच त्यांनी असे 2 मॅट आणलेत आणि हॉलमध्ये झाडं ठेवण्यासाठी पण त्यांनी छोटे-छोटे स्टँड बनवायला टाकले होते ना, ते पण आणलेत त्यांनी बनवून. तर हे पहा हे क्रीम कलरचं मॅट आणलं त्यांनी आणि अजून दुसरे ना दुसऱ्या टेबलसाठी ते राखाडी कलरचं आहे जरा. तर एकदम छान आहे, दिसायलाही छान दिसतंय आणि त्यांनी हे मॅट आहेत ना ऑनलाईनच ऑर्डर केले होते. मला माहितीच नव्हते. अचानकच घरी आलेत ते मॅट आणि खरंच खूप छान आहेत बरं का दिसायला पण आणि एकदम छान लूक आलाय आपल्या हॉलला आणि स्वस्तात मस्त आहेत बरं का. ₹150-200 पर्यंत आहेत हे मॅट फक्त. तर तुम्हालाही पाहिजे असतील तर त्याची लिंक मी वरती टॅग करते. म्हणजे स्क्रीनवर जे चित्र दिसतंय ना, त्याच्यावरती क्लिक केलं ना, तर त्या लिंकवर आपण जातो आणि कोणतं आपल्याला मॅट पाहिजे ते आपल्याला पाहता येतं. त्याच्या किमती पण पाहता येतात. कधी-कधी कमी जास्त किमती होत असतात 150, 200, 250 पर्यंत. पण छान आहेत मॅट खरंच रफ-टफ वापरायला. आणि ह्या मॅटचा पण कलर मला खूप आवडला बरं का. राखाडी कलर आहे आणि छान डिझाइन आहे त्याच्यावरती पण. आणि टीव्ही युनिटजवळ हा टेबल ठेवलाय ना, त्याच्यावरती मी मनी प्लांटच्या अशा कुंड्या ठेवते. तर हिरवळ असं ग्रीनरी मला आवडती ना, त्यामुळे मी हॉलमध्ये पण अशा कुंड्या ठेवते मनी प्लांटच्या. आणि स्नेक प्लांटचा एक कोपरा बनवलाय मी. तर त्या कोपऱ्यामध्ये स्नेक प्लांटच्या मी 3 कुंड्या ठेवल्यात ना, एवढं भारी हिरवळ वाटतंय ना तिथं. आणि स्नेक प्लांटला आहे ना 7-8 दिवसातून आम्ही फक्त 1-1 ग्लासभर पाणी देतो. सारखं त्याला पाणी पण घालावं लागत नाही. जास्त पाणी झालं तर मग ते खराब होतात. तर आपण असं 7-8 दिवसातून अर्धा 1 ग्लासभर पाणी देत राहायचं. उन्हाळ्यामध्ये जरा थोडं दाट द्यावं लागतं, दिसाडा द्यावा लागतं पाणी. पण ते हॉलमध्ये किंवा आपलं घरामध्ये स्नेक प्लांट ठेवलं की छान राहतं आणि त्याच्यापासून काय होतं, हवा शुद्ध झाल्या जाती. त्यामुळं मी त्या 3 कुंड्या ठेवल्यात हॉलमध्ये. आणि हे आता इथं फौजी साहेबांनी असं जे स्टँड बनवून आणलेत ना छोटे-छोटे, आपण टेरेसवरती स्टोअर बनवलंय ना, तर त्या स्टोअर दरवाजा बनवण्यासाठी पत्रा आणलेला होता. त्या भैय्यांनीच तिथं त्यांच्या दुकानावर आणि त्याच्यातून तो थोडा पत्रा उरलेला होता आणि आमच्याकडं पहिलं जुनं लोखंड होतं ना उरलेलं, मग ते भरपूर होतं. तर फौजी साहेब म्हणले त्या भैय्यांना, की "हे जुनं लोखंड तुला मी देतो आणि त्याच्या बदली मग ते पत्रा लावून आम्हाला तू असे काहीतरी स्टँड बनवून दे झाडं लावण्यासाठी." आणि तसं पण काय होतं, जुनं लोखंड आपण विकायला गेलो ना, ते ₹25-30 किलो घेतात बरं का फक्त आणि नवीन लोखंड आपण घ्यायला गेलो ना, तर आपल्याला ₹70-80 किलो देतात. म्हणजे किती फरक आहे. त्यामुळं म्हणलं ते विकण्यापेक्षा आहे ना, ते तुम्हाला कशात कामाला येईन, उपयोगाला येईन आणि मग तुम्ही आम्हाला ते स्टँड बनवून द्या. एवढं लोखंड तुम्हाला घेऊन टाका. मग फौजी साहेबांनी ते लोखंड देऊन आले त्यांना आणि मग त्या भैय्यांनी आम्हाला मस्त असे 3-4 स्टँड बनवून दिलेत झाडं ठेवण्यासाठी. आणि दिवाळीच्या वेळेस मी ह्या मोठाल्या मेणबत्त्या आणल्या होत्या ना, मी तुम्हाला म्हणलं होतं मी नंतर दाखवून आता. तर
हे टीपॉयवरती असं थोडंसं काहीतरी सजवण्यासाठी मी हे असं केलंय. कारण असं संध्याकाळ सकाळ थोडा वेळ जरी त्या मोमबत्त्या लावल्या ना हॉलमध्ये आणि खूप म्हणजे भारी वाटतं. आणि त्यातल्या त्यात पाहुणे-रावळे आल्यानंतर लावलं ना तर भारी वाटतं एकदम. असं अतिथी देवो भव आपण असं स्वागत केल्यासारखं होतं. तर त्यासाठी मी हे जे छोटे-छोटे बाउल आहेत ना माझ्याकडं किंवा छोटे ग्लासमध्ये ह्या मेणबत्त्या लावल्या ना तरी पण चालतं. आणि मनी प्लांट ठेवले तिथं छोटाले बॉटलमध्ये पण. एका मोठ्या बाटलीमध्ये मी सिंगोनिया मनी प्लांट ठेवलाय. सिंगोनिया म्हणतात त्याला. तर त्याला इतक्या छान मुळ्या फुटल्यात ना, अजिबात खराब होत नाही. आपण फक्त 3-4 दिवसाला पाणी बदलीत जायचं त्याचं. तर एकदम छान राहतं. पाणी बदलल्याने काय होतं त्याच्यामध्ये किडे वगैरे होत नाही. तर तुम्ही बघू शकता असं सजवलंय मी हॉलमध्ये टीपॉयवरती. तर हे स्वयंपाक करायला सगळं सामान वरती आणलंय आणि फौजी साहेब राजू आता चूल पेटीत आहेत. आता संध्याकाळ झाले की पाखरांना कशी घराची ओढ लागती आणि पाखरं घराकडे येतात बसायला. तर तसंच आहे, संध्याकाळ झाली की माझे पाखरं सगळेच बाहेर गेलेली येतात घरी आणि मग मला खरंच खूप छान वाटतं. तर फौजी साहेब राजू म्हणले चल आपण टेरेसवरती काहीतरी बनवू आता. आणि मग थंडी पण वाजत नाही, शेकणं पण होतं आणि एक मनाला पण छान वाटतं. तर मग म्हणलं चला बनवूया आपण. तर मी साडी चेंज केली. दुपारी मी ड्रेस घातला होता ना, तर चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं ना, साडी घातल्याशिवाय असं गावची फिलिंग येतच नाही. त्यामुळं मी चुलीवर स्वयंपाक करताना शक्यतो साडीच घालत असते. तर साडी चेंज केली मी आणि सगळं तयारी केली स्वयंपाकाची. सगळं ते वरती आणलं सागरनी, राजूनी आणि मग फौजी साहेबांनी, राजूनी मला चूल पेटून दिली आता स्वयंपाकासाठी. हे दोघं असे मला चूल बिल पेटून देतात. लाकडं आणले का त्याच्यात? लाकडं आणले ना. अरे वा. तर हे असे छोटे छोटे लाकडं फौजी साहेबांनी भरून ठेवलेत त्याच्यात. फौजी साहेबांचे मित्र आहेत ना, असे मोठ्या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतात ना स्लॅबचे वगैरे, तर ते असे छोटे छोटे लाकडं भरपूर असतात त्यांच्याकडं. मग ते आणतात. हा समोर समोर. अच्छा. भारी वाटतं. आल्या आयुष्यात 2 वेळेच्या भाकरीसाठी कष्ट तर सगळेच करतात, पण नुसतीच भाकरी कमावणं नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणं म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. सकाळची सगळ्यांची घाई गडबड असते बरं का. कोणाला कॉलेजला जायचं असतं, कोणाला क्लासला जायचं असतं, राजूला फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं असतं. सगळी घाई गडबड असते. कोण नाश्ते करतात, पटापट डबे घेतात आणि पळतात. पण संध्याकाळी फौजी साहेब, राजू, सागर, आकाश सगळेच येतात आणि ते आल्यानंतर मग चहा पाणी होतं. मी स्वयंपाक करते, मला ते थोडंफार मदत पण करतात आणि मग आम्ही एकत्र संध्याकाळी जेवण करतो. असं तर छान वाटतं. तर चुलीवर तर आम्हाला लईच भारी वाटतं. आता पावसाळा गेलाय ना, आमचं चुलीवरचा स्वयंपाक चालू झाला इथून पुढं. थंडी जरी वाजत असली ना, चूल पेटवली की थंडी सगळी पळून जाते. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या बाईशिवाय ना घराला घरपण येऊ शकत नाही. तिचा जिथं हात फिरतो ना घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये, तिथं म्हणजे लक्ष्मीच असते. सगळं एकदम व्यवस्थित राहतं. एक दिवस ती घरात नसली तर घराचं एकदम अस्तव्यस्त होऊन जातं सगळं. मी एक दिवस जरी आजारी पडले, किचनमध्ये गेले नाही ना, फौजी साहेब, मुलं सगळे ते पाहतात, स्वयंपाक वगैरे करतात. पण दुसऱ्या दिवशी मी जशी किचनमध्ये जाते ना, ती मनाची खूप चिडचिड होऊन जाते. कारण आपण जसं किचन आवरतो, घर आवरतो ना, तर त्यांना नाही तेवढं तसं आवरता येत ना. मग ते सगळं अस्तव्यस्त झालेलं पाहून खूप कसतरी वाटतं. पण चला काही ना काही ते करतात बाबा, नाही का, आजारी पडल्यावर. त्यामुळे ना बाईसारखी व्यस्त व्यक्ती दुसरी असू शकत नाही. ऑफिस असो वा घर, ती स्वस्थ बसू शकत नाही. शारीरिक, मानसिक आणि भावनिक तिच्यासारखं काम कोणी करू शकत नाही. आपल्या घरामध्ये कितीही रूम असू द्या किंवा कितीही कानेकोपरे असू द्या, कोणत्या कोपऱ्यामध्ये, कोणत्या रूममध्ये कुठं काय ठेवलेलं आहे सगळं तिला माहिती असतं. म्हणजे किती लक्ष असतं सगळ्या घरामध्ये तिचं. एक सुई जरी म्हणजे सापडायची झालं ना, तर घरातले सगळे तिला विचारतात आणि तिला माहिती पण असतं की ती सुई कुठं ठेवलेली बाबा, दोरा कुठं ठेवलेला आहे. काही काही ठिकाणी मी असं पाहिलंय, लोक बोलतात ती बाई लई खडूस आहे, ती बाई अशीच आहे, तशीच आहे. पण कसं आहे ना, त्या बाईची तिला माहिती असतं तिने काय काय सहन केलेलं आहे, त्यामुळं ती तशी झालेली असते. जन्मातच कोणी वाईट नसतं किंवा कोणी खडूस नसतं. कसं आहे ना, मिठाच्या बरणीला कधी मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी खाली सांडला ना तर मुंग्या लगेच लागतात बरं का. माणसाचं पण तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल ना तरच लोक धावून येत असतात. पण त्याच जागेवर एखाद्या व्यक्तीमध्ये मिठासारखा खारटपणा असेल ना तर कोणीच धावून येणार नाही. त्यामुळं ज्याची वाणी गोड असते ना त्याचंच आयुष्य एकदम गोड असतं. कसं आहे ना, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला की सगळे कामं पण व्यवस्थित झाले जातात, भांडणं तडणं पण होत नाही. आजकाल गली गली में शेर आहे म्हणतात ना, आजकाल कोणीच कमीपणा घ्यायला मागत नाही. कोण हाव केलं कधी कोण बाऊ करतोय लगेच.
त्यामुळं कसं आहे ना, तोंडात साखर म्हणजे गोडवा आणि डोकं शांत ठेवलं की सगळं व्यवस्थित होतं, भांडणं पण होत नाही आणि सगळे माणसं धरून राहतात. मी तर जपलाय बरं का माझ्यातला साधेपणा मंडळी. साधेपणा इतका खास असतो ना, तो दुसऱ्यांना नाही तर स्वतःला जगायला शिकवत असतो. कारण बघा आता कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असं होत नाही बरं का, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात बरं का. आणि हे सगळं इतक्या सहजासहजी कुठं मिळत नाही बरं का. आपला साधेपणा टिकून ठेवण्यासाठी पण आपल्यामध्ये खूप पेशन्स पाहिजे असतो. आणि हे पण तेवढंच खरं आहे. साधेपणा घेऊन जर आपण एखादं शिखर चढायला लागलो ना, तर सहज आपण ते शिखर चढू शकतो. पण मीपणा घेऊन जर चालायला लागलो ना, आपण ते शिखर चढायला लागलो ना, तर आपल्याला एवढं ओझं होईल, की ते आपण शिखर चढू शकत नाही, वरपर्यंत पोहोचू शकत नाही. मधूनच आपण ढासळले जाऊ. तर साधेपणात खूप ताकद आहे. म्हणून तर म्हणतात, जिंकणाऱ्याची ओळख ही त्याच्या बोलण्यात नसते, ती त्याच्या कामात दिसत असते. वेळ लागला तरी चालेल, पण आपण करू शकतो हा विश्वास मात्र सोडायचा नसतं. आणि मी पण आतापर्यंत तेच स्वतःला सांगत आलेली आहे, की मी मेहनत करणार आणि जिंकणार एक ना एक दिवस. तर असे मंडळी अनुभवाचे 2 शब्द पण मी तुमच्याशी शेअर करत असते असे. तर माझ्या चपात्या करायच्या झाल्या आणि मुलं म्हणले, की "मम्मी फिश खायचेत आम्हाला." तर घरामध्ये खूप वास येतो आणि घरामध्ये ते चांगलंच वाटत नाही करायला. त्यामुळं आपली चूल आहे वरती, तर म्हटलं चला तुम्हाला वरती मी फिश तळून देते आता. तर फौजी साहेब फिश आता फ्राय करत होते. तर मुलांना असं आवडतं तर मी असं करून देत असते त्यांना खायला आणि आपली चुलीवर केलं तर मग ते वास पण येत नाही घरामध्ये. सगळं असं वरतीच होतं आणि त्याचे भांडे पण मग मी वरतीच घासून टाकीते. पाण्याचा नळ काढलेला आहे तिथंच. ज्याची इच्छा असते ना खायची त्यांना खाऊन द्यायचं. कसं आहे ना, मन मारून देव-देव करायचं हे काय आपल्याला ते पटत नाही. ज्याला खायचंय ते खा आणि ज्याला नाही खायचं ते नका खाऊ. देव काही म्हणत नाही, सगळं सोडून द्या आणि माझ्याच मागे लागा फक्त. आपल्याला गृहस्थ जीवन जगायचं म्हणलं ना, चारही डगरीवर हात देऊन चालायचं असतं. तर समतोल हा ठेवलाच पाहिजे. तर हे पहा आता फौजी साहेबांनी फिश तळलेत, पण माझा तवा सगळा लाल करून टाकला होता. ते मला आता घासावा लागेल. तर हे पहा फौजी साहेबांनी मस्त असे फिश फ्राय केलेत आणि आकाशने उचलले, पण लगेच आधी चोपाळ्यावरती जाऊन खात बसला होता. तर आकाशला टेरेसवर चोपाळ्यावर खूप आवडतं. तो असा कधी बाहेरून आला, बोर झाला, क्लासवरून आला ना, लगेच तो असा टेरेसवरती येऊन बसत असतो आणि मला पण घेऊन येत असतो. "चल मम्मी आपण थोडंसं चोपाळीवर जाऊन बसू." तर मला घेऊन येतो. आम्ही अर्धा 1 तास मस्त टाईमपास करतो टेरेसवर आणि मग जातो खाली. तर चला आता आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.